आलेलो आहोत, कारण भूमी नंतर मिळणार नाही, तिची आवश्यकता असणार आहे. या भूमीवरती काय होणार हा पहिला भाग, आणि या भूमीच्या बाहेरच्या अयोध्येत काय होणार हा दुसरा भाग. एक महत्वाची गोष्ट ही आहे की अतिशय भव्य देखणं अशा प्रकारचं राम मंदिर बनतच आहे. एकीकडे हे चालू असताना योगीजींच्या शासनानं अयोध्या सुद्धा त्याला अनुरूप बनावी अशा प्रकारचा अत्यंत महत्वाचा प्रयत्न केला आहे. आता आपल्यापैकी जे लोक अयोध्येला गेले असतील त्यांना ही कल्पना आहे की तसं अयोध्या हे अत्यंत मोठं मान्य क्षेत्र असलं तरी पण अयोध्येला ते वैभव नाही जे वैभव आपण इकडे वृंदावन मथुरा इकडे बघतो दिल्लीच्या जवळच्या क्षेत्रामध्ये. अजून त्या ठिकाणी थोडा जुनेपणा आपल्याला दिसतो, अविकसितता त्या ठिकाणी दिसते. या सर्वांच्या वरती मात करून या मंदिराला साजेसं अयोध्या नगर बनावं, कारण अयोध्या ही जगाची पहिली राजधानी. म्हणून मानवेंद्रेण सा पुरी निर्मिता पुरा. भगवान रामचंद्र तर नंतर आले, पण त्यांच्या आधीपासून हा वंश जो मनूपासून आरंभ होतो ती मनूची राजधानी आणि मनूची संतती म्हणून आपण सगळे मानव असं आहे ते खरं म्हणजे. तर ते अतिशय भव्य नगर होतं. काळाच्या ओघात ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या, पण माननीय योगीजींचा हा प्रयास आहे की या मंदिराची उभारणी होते आहे तर अयोध्या आपल्याला पुन्हा त्याला साजेशी बनवायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी बाहेरचा विकास अतिशय वेगानं केला, अतिशय वेगानं केला. आता शक्यता नव्हती, पण तुम्ही बघितलं की तिथे विमानतळ पण निर्माण झालं. तिथलं जे स्टेशन रेल्वे स्टेशन आहे ते पण भव्य दिव्य अशा प्रकारचं होऊन गेलं. आणि अशा प्रकारे आज विस्तार त्यांनी खूप केलेला आहे. किंबहुना या जुन्या अयोध्येचं नूतनीकरण करत असताना त्यांनी त्याच्या शेजारीच जसं आपण नवी मुंबई म्हणतो तशी नवीन अयोध्या बसवण्याचाही मोठा प्रयत्न केलेला आहे. कारण त्यांना ठाऊक आहे की येणाऱ्या दिवसामध्ये सगळ्या प्रदेशातल्या लोकांना वाटतं की आपण त्या ठिकाणी काहीतरी आपली वास्तू असावी. म्हणून त्यांनी अत्यंत मोठा भूभाग संकलित करून शासनाच्या वतीनं त्या भूभागाचे भूखंड करून आणि प्रत्येक प्रदेशाला प्रत्येक संप्रदायाला कोणी पण नोटेबल आमचे गणमान्य साधू संत असतील त्यांना त्या ठिकाणी काहीतरी निर्माण करता यावं अशा भूमीचं आवंटन आरंभ केलं. आता लक्षात हे घेतलं पाहिजे की या सगळ्या गोष्टींच्या करता 3 वर्ष हा काही पुरेसा वेळ नाही. रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे ही गोष्ट आपण ऐकतो. तसं ही अयोध्या सुद्धा 1-2 वर्षात पूर्ण होऊन जाईल असं नाहीये, पण त्या दृष्टीनं तिचा विकास मात्र हा चांगला चाललेला आहे. आता हे झालं परिसरातलं. मंदिरामध्ये सुद्धा आम्ही जो विकास करतो आहोत त्याचं केंद्र आता तरी आमचं फक्त भगवान श्रीरामचंद्रांचं मूळ मंदिर उत्तम रीतीनं उभं व्हावं हे आहे. विस्तारित मंदिराचा जो भाग असणार आहे तो फार मोठा असणार आहे, त्याच्याबद्दल मी नंतर तुम्हाला सांगेन तुम्ही विचारलं तर. पण आता हे जे परकोट्याच्या आतलं मंदिर आहे, आम्ही आता परकोटा पण विचारात घेत नाही, कारण तितकं आम्हाला तितकी उसंत नाही आहे, तितका वेळ नाही आहे. तर मूळ मंदिर जे आहे या मूळ मंदिराची वास्तू 22 तारखेच्या कार्यक्रमाला जितकी आवश्यकता आहे तितकी 100% पूर्ण होणार. तर ती आवश्यकता म्हणजे पहिला मजला पूर्ण नीटपणे तयार होणार, तो झालेला आहे. खरं म्हणजे गर्भगृह तयार झालेलं आहे आणि अत्यंत चांगली अशा प्रकारची दर्शनबारी तिची पण तयारी पूर्णपणे झाली आहे. आता हे झालं बांधकामाच्या अंगानं. एक लक्षात हे घेतलं पाहिजे की हे जे झालं मी सांगितलं तेवढं तर झालंय, पण आणखी वरचा मजला त्याला होणार आहे. आता रामललाची प्रतिष्ठा आहे, पण वरच्या मजल्यावरती आम्ही संपूर्ण राम परिवार स्थापित करणार आहोत. म्हणजे सीतामाई खालच्या मजल्यावरती, इथे फक्त रामललाचं स्थान आहे.
म्हणजे बालरामाचं स्थान आहे आणि त्यामुळे या ठिकाणी फक्त बालरामाची प्रतिष्ठा होणार, पहिल्या मजल्यावरती संपूर्ण राम परिवाराची प्रतिष्ठा होणार, त्याच्या वरचा एक मजला असणार आहे तिथे आम्ही मूर्ती प्रतिष्ठा वगैरे करणार नाही आहोत, पण महत्वाच्या ग्रंथांचं जतन त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं आम्ही त्याचा उपयोग करणार आहोत. तर जे वरचं काम आहे ते चालू राहणार आहे. आणि बांधकामातला एक नियम पण असा आहे की जेव्हा मंदिरांचं काम केवळ पाषाणांनी होतं तेव्हा ठिकठिकाणी बसवले जाणारे पाषाण त्यांच्या नंबराप्रमाणे तासले जाऊन आणि कलाकृती करून त्या ठिकाणी बसवले जातात. पण त्यांचं सूक्ष्म जे कलाकाम आहे ते त्या ठिकाणी बसवल्यानंतर होतं. त्यामुळे ही प्रतिष्ठा होऊन गेल्यानंतर सुद्धा ते काम चालू राहणार आहे. हे लक्षात घेऊन आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आता हा जो 22 तारखेचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा तशा अर्थानं आरंभ होणार आहे 17 तारखेला. ज्या ठिकाणी भगवंताच्या विग्रहाची निर्मिती झाली त्या ठिकाणाहून भगवंताचा विग्रह म्हणजे ती मूर्ती वाजत गाजत शोभायात्रेनं अत्यंत आदरानं आणि शरीरच्या स्नानानं अभिषेक करून देवदर्शन करीत आपल्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचणार आहे. आपल्यामध्ये अशी पद्धत आहे की ज्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करायची तिचं नगर भ्रमण झालं पाहिजे, नगर परिक्रमा झाली पाहिजे, कारण ती आत्ताच करता येते, नंतर कधी करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे त्या भगवंताच्या श्री विग्रहाचं आगमन मंदिरामध्ये 17 तारखेला होईल. 18 तारखेपासून सगळ्या प्रकारच्या पूजा विधानांना आरंभ होईल. हे जे त्या ठिकाणी चालणारं पूजा विधान आहे ते शास्त्रोक्त पद्धतीनं व्हावं आणि त्यामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु राहू नये म्हणून कांचीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य महाराज, पूज्य श्री विजेंद्र सरस्वती महाराज यांच्याकडे आम्ही सगळेजण गेलो. त्यांचा तेव्हा निवास काशीला होता आणि काशीला त्यांच्यासोबत आम्ही पहिल्या दिवशी 4-5 तास बसून आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 2-3 तास बसून अशा प्रकारे पूर्ण चर्चा केली. त्यांनी काशीच्या 2 विद्वानांची त्याकरता नियुक्ती केली. म्हणजे आम्ही त्यांची नावं सुचवली आणि त्यांनी ती सँक्शन केली. काशीला जाताना सुद्धा मी अयोध्येच्या सगळ्या महंतांच्या 2 बैठका घेतल्या. कुठलंही काम सर्वेशाम अविरोधेनं व्हावं, एकमतानं व्हावं या भूमिकेतनं आम्ही त्या बैठका घेतल्या आणि सांगितलं की या भगवंताच्या प्राणप्रतिष्ठेनंतर जो पूजाविधी होणार आहे तो पूजाविधी रामानंदीय संप्रदायाप्रमाणे होणार. कारण या मंदिरामधली जी पूजेची पद्धती आहे ती आधीपासून रामानंद संप्रदायाप्रमाणे आहे. तर जे आहे ते आपण ते चालू ठेवलं पाहिजे. त्यामुळे या देवाची पूजा रामानंदीय संप्रदायाप्रमाणे होणार. पण त्याच्या आधी जी प्रतिष्ठा व्हायची आहे ती पूर्णपणे सर्व संप्रदायांना मिळून जे वैदिक कर्मकांड मान्य आहे त्याप्रमाणे होणार. हे सर्व अयोध्येच्या महंतांनी अगदी आमच्या चांगल्या बैठका होऊन मान्य केलं. नंतर आम्ही निमंत्रणाकरता गेलो आणि काशीचे अत्यंत मोठे प्रथितयश विद्वान पंडित याज्ञिक सम्राट लक्ष्मीकांत दीक्षित, आता बघा योगायोगाने महाराष्ट्रीयन आहे, लक्ष्मीकांत दीक्षित यांना त्याचं मुख्य आचार्यपद दिलं आणि त्याच्यासोबतच काशीचं एक अत्यंत मोठं विद्वान घराणं सांगवेद विद्यालयाचे आत्ताचे संचालक पंडित श्री गणेश्वर शास्त्री द्राविड यांना त्याच्यामध्ये एक सोबत आपण पर्यवेक्षक म्हणून आम्ही त्यांना नियुक्त केलं. या दोघांचाही संबंध तुम्हाला आठवत असेल 2 वर्षापूर्वी जेव्हा 5 ऑगस्टला कार्यारंभ झाला तेव्हा या दोघांचाही त्यामध्ये समावेश होता. दोघे त्यावेळेला अनुपस्थित होते कारण 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी